माझे नाव कुमारी उत्कर्ष संभाजी दावणे असे आहे. मी इयत्ता 3 ब ची विद्यार्थी. आज एक गोष्ट सांगत आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी विनंती. गोष्टीचे नाव आहे महादेवाचा खरा भक्त. हे मोठे गाव होते. गावात एक मोठी नदी होती. त्या नदीकडेला एक महादेवाचे मोठे मंदिर होते. महादेवाच्या मंदिरात महादेवाची खूप मोठी पिंड होती. तिथे रोज पुजारी यायचा, त्या पिंडीची पूजा करायचा आणि पाया पडून निघून जायचा. तर दुपारी तिथे एक मुलगा गाई चरण्यासाठी घेऊन येत होता. तर तो काय करायचा, दुपारी जेवायचा आणि नदीतले तोंडात पाणी घेऊन त्या पिंडीवर थुकायचा. तर हे महादेवांना कळाले, हा माझा खराच भक्त आहे, पण हा असं कसं करू शकतो. तर पार्वती देवी म्हणाल्या, अहो स्वामी, हा तुमचा असला कसला भक्त, मला तर काय हा पटलेला नाही आहे. हा तुमचा भक्त असूच शकत नाही, असे कोणी करते का. तर महादेव म्हणाले, अहो पार्वती देवी, हाच माझा खरा भक्त आहे, तुम्ही फक्त बघा तरी आता काय होईल. तर काय झाले, एके दिवशी पुजारी परत मंदिरात आला आणि पूजा करत होता. तर तिथून महादेवांनी मंदिर हलवले. तर पुजारी भेऊन पळून गेला. तर तो मुलगा सुद्धा आला आणि जसे की पाणी थुकणारच तसेच महादेव मंदिर हलवू लागले आणि तो मुलगा पळून गेला नसत, त्या पिंडीला धरून बसला. काय पण होते, मंदिर पिंडीवर नाही, माझ्या अंगावर पडू दे, खरं माझ्या महादेवाच्या पिंडीला काय होऊ नये. तर शंकर म्हणाले की पार्वतीला, की बघ, हाच माझा खरा भक्त आहे. जरी माणूस मनाने चांगला असता तरी त्याची वापरी पाहायला लागती. तात्पर्य, देव भक्तांना निवडतो, बाहेरून नाही तर भक्त आतून चांगले असेल. एवढे बोलून मी माझी गोष्ट संपवते. धन्यवाद.